नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत भाऊबीज कधी साजरी केली जाते, त्याचे शुभ मुहूर्त व भाऊबीज सणाचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। भाऊबीज हा सण भाईटिका, यम द्वितीया, भाऊद्वितीया इत्यादी नावाने साजरा केला जातो। भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे आणि स्नेहाचे प्रतीक आहे। भाऊबीज हा सण भाईटिका, भाऊद्वितीया नावाने साजरा केला जातो। भाऊबीज हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे। ही तारीख दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येते। या प्रसंगी बहीण आपल्या भावांना टिळक लावते आणि त्यांना दीर्घ आयुष्य व्हावे अशी सुखसमृद्धीची कामना करते। तर भाऊ बहिणीला शगुनच्या रूपात भेटवस्तू देतो। भाईदूजच्या दिवशी मृत्यूचे देवता यमराज यांचीही पूजा केली जाते। असे मानले जाते की या दिवशी यमदेव आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवण करण्यासाठी आले होते। भाऊबीज कधी आहे त्याची तारीख आणि मुहूर्त बघूयात। तर भाऊबीजेची तिथी शनिवार 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 सुरू होणार आहे आणि ती रविवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 10:06 समाप्त होईल। उदय तिथीनुसार भाऊबीज 3 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल। तसेच या दिवशी सकाळी 11:39 सौभाग्य योग राहील, त्यानंतर शोभन योग लागेल। त्यामुळे भाऊबीजेसाठी 11:46 सर्वात उत्तम मुहूर्त असेल। भाऊबीजेच्या काही मान्यता। धर्मग्रंथानुसार कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा अपहार येतो तेव्हा भाऊबीज साजरी केली जाते, म्हणजेच दिवसाचा चतुर्भाग। द्वितीय तिथी दोन्ही दिवशी दुपारी आली तर दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी करण्याचा नियम आहे। याशिवाय दोन्ही दिवशी दुपारच्या वेळी द्वितीय तिथी आली नाही तरी दुसऱ्या दिवशी भाऊदूज साजरी करावी, ही 3 मते अधिक लोकप्रिय आणि वैध आहेत। दुसऱ्या मान्यतेनुसार कार्तिक शुक्ल पक्षातील मध्याह्न म्हणजे दिवसाचा तिसरा भाग प्रतिपदा तिथी सुरू झाल्यास भाऊबीज साजरी करावी। तथापि हे मत तर्कसंगत आहे असे म्हटले जात नाही। भाऊबीजेच्या दिवशी दुपारनंतरच भावाला औक्षण व भोजन द्यावे। याशिवाय यमपूजाही दुपारनंतर करावी। भाऊबीजेच्या दिवशी पूजा आणि विधी कशी करावी, तर हिंदू धर्मातील सण विधीशिवाय अपूर्ण आहेत। प्रत्येक सण विशिष्ट पद्धतीने आणि रीतीने साजरा केला जातो। तर चला मग जाणून घेऊयात भाऊबीज साजरी करण्याच्या काय काय विधी आहेत। भाऊबीजेच्या निमित्ताने बहीण भावाच्या औक्षण आणि आरतीसाठी ताट सजवतात। त्यात कुमकुम, सिंदूर, चंदन, फळे, फुले, मिठाई, सुपारी असे पदार्थ असावेत। या शुभ मुहूर्तावर भावाला या पाटावर बसवावे आणि बहिणींनी औक्षण करावे। तिलक केल्यानंतर भावाला फुले, सुपारी, बताशे आणि काळे हरभरे देऊन त्याची आरती करावी। औक्षण आणि आरतीनंतर भावाने त्यांच्या बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षण करण्याचे वचन द्यावे। भाऊबीज संबंधित पौराणिक कथा। तर हिंदू धर्मातील सर्व सण आणि उत्सवांशी संबंधित पौराणिक श्रद्धा आणि कथा आहेत। त्याचप्रमाणे भाऊबीजेशी संबंधित काही पौराणिक कथा देखील आहेत। या प्राचीन कथा या सणाचे महत्त्व आणखी वाढवतात। प्राचीन मान्यतेनुसार भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले तेव्हापासून भाऊबीज किंवा यम द्वितीयेची या परंपरा सुरू झाली। सूर्याचे पुत्र यम आणि यमी हे भाऊ आणि बहीण होते। यमुनेला अनेकदा हाक मारून एके दिवशी यमराज यमुनेच्या घरी पोहोचले। यावेळी यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि टिळक करून सुखी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर यमराजाने बहीण यमुना यांना वरदान मागायला सांगितले। तेव्हा यमुना म्हणाली की दरवर्षी या दिवशी माझ्या घरी या आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळक लावेल ती तुला घाबरणार नाही। बहीण यमुनेचे बोलणे ऐकून यमराज अतिशय प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला। या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली। या दिवशी यमुना नदीत स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे, कारण असे म्हटले जाते की भाऊबीजेच्या निमित्ताने यमुना नदीत स्नान करणाऱ्या बंधू भगिनींना पुण्य प्राप्त होते। भगवान कृष्ण आणि सुभद्रा यांची कथा। दुसऱ्या आख्यायिकेनुसार भाऊबीजेच्या दिवशी नरकासूर या राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले।
या दिवशी भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा यांनी फळे, फुले, मिठाई आणि अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत केले. सुभद्राने डोक्यावर तिलक लावून भगवान श्रीकृष्णाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. या दिवसापासून भाऊदुजेच्या निमित्ताने बहीण भावांच्या कपाळावर टिळक लावतात आणि त्या बदल्यात भाऊ त्यांना भेटवस्तू देतात. वेगवेगळ्या राज्यात भाऊबीज साजरी कशी करतात? भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. खरं तर भारतातील प्रादेशिक विविधता आणि संस्कृतीमुळे सणांची नावे थोडी बदलली असली तरी अर्थ आणि महत्त्व तेच आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.